अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या दिवशी यमदेवांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी एक दीपदान केला जातो, म्हणजे एक दिवा लावला जातो. तो वर्षातला एक दिवस म्हणजे धनत्रयोदशी, आणि ही धनत्रयोदशी आली आहे 18 ऑक्टोबर 2025 रोजी. ह्या दिवशी दिवाळीचा दुसरा दिवस असतो. जसं वसुबारसचा दिवाळीचा पहिला दिवस असतो ना, त्या दिवशीपासून आपला दिवा लावला किंवा डेकोरेशन करायला, फराळाला पण सुरुवात करतो. तर हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे. या दिवशी यमदीपदान करायचे असते, म्हणजे यमराजाला एक दिवा दान करायचा असतो. आपण धनत्रयोदशी दिवशी पूजा करतो, आवर्जून करतो, पण यमदीप दान करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अकाली मृत्यू, अपघाती मृत्यू यांची भीती नाहीशी करण्यासाठी आपण ही पूजा करतो. आपण आणि आपल्या कुटुंबियांना घेऊन ही पूजा करायची आहे. जेव्हा आपण हा यमदीप दान करतो, दिवा लावतो यमराजांसाठी, तेव्हा कुटुंबातल्या सगळ्यांनी दक्षिणेकडे तोंड करून त्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे. यमदेव हे मृत्यूचे देवता आहेत. अकाली मृत्यू टळावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी यमदेवांची पूजा केली जाते. गहूच्या पिठामध्ये, म्हणजे गहूच्या कणकेचा एक दिवा बनवला जातो. जसं आपण चपात्यांसाठी कणिक मळतो ना, तसंच करायचं आहे. यमराजांसाठी बनवायचा आहे हा दिवा, पण आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं नसतं, त्याच्यामध्ये फक्त हळद घालायची असते. या दिवशी 13 दिवे लावण्याची सुद्धा प्रथा आहे. दिवा बनवताना काय करायचं, 1 किंवा 2 मुटके दिव्याच्या बाजूला लावायला पण बनवायचे आहे. आणि काय करायचं आहे, असं म्हणतात की ते 2 मुटके म्हणजे बळी असतात, तर आपल्याला ते तसं बनवायचं आहे. आणि एक दिवा पण बनवू शकतो आपण, किंवा चौमुखी दिवा पण बनवू शकतो. साधा दिवा बनवला तरी चालतो. चौमुखी म्हणजे 4 असतं त्याला दिव्याची वात लावण्यासाठी. आपण साधा पण दिवा बनवू शकतो. यमराजांना हा दिवा अर्पण करताना अगोदर त्यात वात घालायची आहे चांगली, आणि जे आपण तेल वापरतो ना, ते तेल घालून, म्हणजे तिळाचं, मोहरीचं नसेल तर घरातलं कोणतं पण, ते घालून घरातच अगोदर त्याची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू वाहून असं म्हणून त्यांना तांदूळ ठेवायचे, आणि दक्षिणेकडे, म्हणजे दरवाजाच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेकडे वात करून, दक्षिणेकडे दिवाचं तोंड करून आपल्याला त्याच्यामध्ये तिथे दिवा लावायचा आहे. आता दरवाजाच्या बाहेर जर जागा नसेल, आपली फ्लॅट सिस्टीम असेल, तर दक्षिण दिशा जिथे आहे तिथे तुम्ही त्या साईडला तोंड करून लावा. आपल्या घरातला दक्षिणेचा कोपरा कुठे, दक्षिणेची दिशा कुठे ते बघून तिकडे नक्की तो एक दिवा लावा. दिवा लावताना, वात लावताना त्याच्यामध्ये जोड वात लावायची असते. हे शुभ काम असतं. आता जेव्हा हा दिवा लावतो आपण, म्हणजे आसन म्हणून तांदूळ ठेवायचे, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं, आणि त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा. तर हा दिवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये पण ठेवू शकता, आणि म्हणजे स्थापन करू शकता, किंवा एखाद्या कागदावर, कारण आपल्याला तो उद्या टाकून द्यायचा असतो, निर्माल्यामध्ये वाहून द्यायचा असतो, तो परत घरात आणायचा नसतो. तर आपण जेव्हा हा दिवा बाहेर ठेवतो, हळदी कुंकू वाहून नमस्कार करतो सगळ्यांनी, कुटुंबातल्या सगळ्यांनी नमस्कार करतो. कुटुंबातले जर बाहेर गेले असेल ना, तर जेव्हा ते घरी येतात तेव्हा त्यांच्याकडून नमस्कार करायला सांगायचं आहे, आणि पूजा करून घ्यायची आहे. आणि हा दिवा लावताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला मी एक कथाही सांगणार आहे, आणि तो मंत्रही सांगणार आहे. आपण एरवी कधीही दक्षिण दिशेला वात करून दिवा लावत नाही. फक्त आपण काय करतो, पितृपंधरवड्यात पित्रांसाठी तिकडे एक दिवा लावतो, आणि आज धनत्रयोदशी दिवशी आपण काय करतो, एक दिवा लावतो यमराजांसाठी. आता घरातल्या सर्वांनी दक्षिण दिशेला तोंड करून जेव्हा नमस्कार केला, तेव्हा सगळ्यांनी मंत्र म्हणायचा. जर एखाद्याला मंत्र येत नसेल, घरातले म्हणाले असले की आता मंत्र नाही म्हणत, तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या, म्हणजे सगळ्यांच्या कानावरती हा मंत्र पडेल. मंत्रसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. हा मंत्र असा आहे, मंत्र जरा अवघड वाटला तर मोबाईलवरती तुम्हाला मिळेल, तो ऐकायचा आहे. मृत्यूंना पाशदंडाभ्या कालेन श्यामयासह त्रयोदशान दीपदानात सूर्यजा प्रियता मम. म्हणजे त्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करा, असा ह्या मंत्राचा अर्थ आहे. ही ह्याच्या मागे ना एक कथा आहे, म्हणजे पौराणिक कथा आहे, ती तुम्हाला मी सांगते. की जसं ही कथा काय आहे, की कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमराजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार, असं काय झालेलं, त्या हेमराजाला
हे झालेले कथित भविष्यवाणी झाली होती. आपल्या पुत्राचा मृत्यू लग्नानंतर बरोबर 4 दिवसांनी होईल हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले. त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले जिथे त्याला एकही मुलगी दिसणार नाही. पण एकदा एक राजकन्या तिथून निघाली आणि दोघे एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांनी गंधर्व विवाह केले. लग्नानंतर नेमके तेच झाले आणि 4 दिवसांनी यमदूत त्या राजपुत्राचा जीव घ्यायला आला. जेव्हा यमदूत त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याच्या पत्नीने खूप आक्रोश केला. पण यमदूतांना त्यांचे काम करावे लागले. नवविवाहिताचा वधूचा विलाप ऐकून यमदूताने यमराजांना विनंती केली की हे यमराज, अकाली मृत्यूपासून मनुष्याची सुटका होऊ शकेल असा कोणताही उपाय सांगा. यमदेवता म्हणाले, हे दूत, अकाली मृत्यू हे कर्माचे फळ आहे. त्यापासून मुक्त होण्याचा एक सोपा उपाय सांगतो. अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशी रात्री माझ्या नावाने पूजा करून दक्षिण दिशेला दीप अर्पण करणाऱ्याला अकाली मृत्यूची भीती नसणार. यामुळे लोक या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवे लावतात आणि अकाली मृत्यूपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून यमराजांना प्रार्थना करतात. अशी ही एक पौराणिक कथा आहे. कथेचा म्हणजे खरंच असेल का, खरं असं असतं का हे शोधत बसण्यापेक्षा आपण काहीच न करण्यापेक्षा पूजा केलेली कधीही चांगली ना. एक आतमध्ये आपल्या एक भावना ठेवायची, मनोभावे पूजा करायची, मनापासून करायची आणि कुठेतरी एक विश्वास ठेवायचा आणि ही पूजा करायची. तर यमदीपदान नक्की करा धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी. त्याचा मुहूर्त पण मी सांगते तुम्हाला. तसा मुहूर्त तर 5:48 पासून आहे, म्हणजे 5:45 आहे. पण जर आपल्याला लेट झालं घरी यायला, जर कोणी नोकरीनिमित्त बाहेर असतील स्त्रिया, तर जेव्हा पण तुम्ही घरी याल तेव्हा म्हणजे रात्री 8:30च्या अगोदर बाहेर एक नक्की दिवा लावा. जर तुम्हाला कणकेचा दिवा लावणं शक्य नसेल, लेट यायला झालं असेल तर मातीचा दिवा पण लावा, पण तो उद्या घरात घ्यायचा नाही आहे. त्याचा आपल्याला निर्माल्यात सोडून द्यायचं त्याला. आणि नक्की करायची आपल्याला ही पूजा. आपण जन्माला आलो आहे, पण मग मृत्यू तर चुकला का कोणालाच चुकलेला नाही. जन्माला आलो म्हणजे मृत्यू येणारच. पण अकाली मृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला धनत्रयोदशी दिवशी हा कणकेचा दिवा लावायचा आहे. एरवी कधीसुद्धा दक्षिणेकडे तोंड करायचं नाही, पण आज आपल्याला दक्षिणेकडे दिव्याचं तोंड करून, दिव्याची वात करून हा एक दिवा मनोभावे लावायचा आहे. अशा या प्रकारे यमराजांची, यमदेवांची पूजा करा, मंत्र करा आणि यमदीपदान करा आणि उद्या तो दिवा घरात न आणता निर्माल्यात वाहून द्या. चला, इकडेच थांबते. बाय बाय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.